तब्बल 20 वर्षांनंतर पवन राजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी आज 16 जून रोजी विशेष सीबीआय कोर्टात निकाल सुनावण्याची तारीख होती। त्यामुळे सर्व 9 आरोपींनी कोर्टात हजेरी देखील लावली होती। पवन राजे निंबाळकर यांचे पुत्र खासदार ओम राजे निंबाळकर आणि कुटुंबही यावेळी कोर्टात हजर होतं। पण निकाल वाचून दाखवण्यासाठी वेळ लागणार असल्याने आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांची पुरेशी हजेरी नसल्याने कोर्टाने या निकालासाठी आता 20 जून ही तारीख दिली आहे। आता मुळात हे प्रकरण आहे तरी काय, आरोपी कोण आहेत आणि गेली 20 वर्ष हा खटला का रेंगाळतोय हे आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता हे प्रकरण नक्की काय आहे ते समजून घेऊया। तर 3 जून 2006 रोजी दुपारी नवी मुंबईच्या कळंबोली जवळ म्हणजेच मुंबई पुणे महामार्गावर धाराशिव म्हणजेच तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस नेते पवन राजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी हे मुंबईहून उस्मानाबाद कडे जात होते। त्यांच्या स्कॉडा गाडीचा पाठलाग करून 2 हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला। दोघांनाही गोळ्या लागल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। आता या हत्येचे आरोपी माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर पद्मसिंग पाटील यांच्यावर आहे। सीबीआयने त्यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटलंय। पवन राजे निंबाळकर यांचा उस्मानाबाद भागात वाढता राजकीय प्रभाव पाहून पद्मसिंग पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला कुठेतरी धोका वाटला आणि त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा सीबीआयचा दावा आहे। आणि एवढंच नाही तर सुमारे 25 ते 30 लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवल्याचंही सीबीआयने आरोपपत्रात म्हटलंय। तर या हत्याकांडातील इतर आरोपींमध्ये शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, पारसमल जैन, मोहन शुक्ला आणि इतर आरोपींचा देखील समावेश आहे। मुळामध्ये हे प्रकरण समजून घ्यायचं झाल्यास सर्वात आधी या 2 नेत्यांमधलं नातं समजायला हवं। तुम्हाला सांगते, डॉक्टर पद्मसिंग पाटील आणि पवन राजे निंबाळकर हे एकमेकांचे चुलत भाऊ होते। एकेकाळी जिल्ह्यावर एक हाती हुकूमत गाजवणारी ही जोडगोळी होती। जिल्ह्यात एकच चर्चा असायची, हे दोघे असताना त्यांना कोणीच तोड नाही। पण जिथे सत्ता असते तिथे संघर्ष जन्माला येतो ते खरंय। तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि राजकीय महत्वाकांक्षेच्या वादातून दोघा भावांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले। ते उस्मानाबाद मतदारसंघातील निवडणूक जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात गाजलेली ठरली। पद्मसिंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले तर पवन राजे निंबाळकरांनी शिवसेनेच्या पाठिंब्याने तगडं आव्हान दिलं। पाटील जिंकले खरे, पण विजयाचं अंतर फक्त 484 मतांचं होतं आणि मग 2006 मध्ये हा संघर्ष विकोपाला गेला। पवन राजे निंबाळकर यांची हत्या झाली। या प्रकरणाचा तपास सुरुवातीला स्थानिक उस्मानाबाद पोलिसांकडे होता, पण साक्षीदार फुटण्यामुळे मुंबई हायकोर्टाने 2008 मध्ये हा तपास सीबीआय कडे सोपवला। त्यानंतर 2009 मध्ये पद्मसिंग पाटील यांना अटक झाली। तर सध्या ते जामिनावर बाहेर आहेत। या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी साक्ष दिली होती। आता हे एकट्या प्रकरणाचं महत्त्व सांगायला पुरेसं आहे। अखेर आता या प्रकरणाचा निकाल येणार आहे 20 जूनला, म्हणजे अवघ्या 4 दिवसात। परंतु ही तारीख पे तारीख वाली मालिका या प्रकरणात आधीही घडली आहे। तुम्हाला सांगते, मे महिन्यात 14 तारखेला निकाल लागणार होता, पण त्यावेळी 2 मुख्य आरोपी गैरहजर असल्याने पुन्हा ही तारीख पुढे ढकलण्यात आली। मग 16 जून आली आणि आज पुन्हा 20 जून। त्यामुळे 20 जूनला आता काय होतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? पवन राजे निंबाळकर यांना आता तरी न्याय मिळेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।